मंडळी, माझ्यासाठी सगळ्यात जर सोपी कोणती रेसिपी असेल ना, तर हा 20 ते 25 मिनटामध्ये तयार होणारा ढोकळा हा एवढा पटकन तयार होतो आणि अजिबात बिघडत नाही. यामध्ये आपण लिंबू सत्व घातलेलं नाही तरी देखील खूप मस्त होतो. यावरती कोणत्याही प्रकारचे असे लालसर डाग पडत नाही किंवा चपटा होत नाही. अगदी कोणीही झटपट हा ढोकळा बनवू शकतं. फक्त इथं मी सांगितलेल्या छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा आणि हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतर तुम्हाला कोणत्याच ढोकळ्याची रेसिपी पाहण्याची गरज लागणार नाही. एवढी ही परफेक्ट रेसिपी तुम्हाला अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने सांगितलेली आहे. हेच प्रमाण वापरून जर तुम्ही ढोकळा बनवला ना तर अजिबात खराब होणार नाही. आता इथे ढोकळा बनवण्यासाठी असं गोलसर भांडं घ्यायचं ज्यामध्ये आपल्याला बॅटर व्यवस्थित तयार करता येईल. आता इथं आज मी मेजरिंग कप घेतलेला आहे. बरोबर 1 कप पाणी मी घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा साखर घातलेली आहे, अगदी थोडीशी म्हणजेच पाव चमच्यापेक्षाही थोडीशी हळद घातली आणि थोडंसं हिंग इथं मी घातलेलं आहे. आता पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 3 चमचे तेल घालायचं, म्हणजे ढोकळा खाताना तो घशामध्ये अटकल्यासारखा होत नाही. अगदी सॉफ्ट हा ढोकळा तयार होतो. आता इथं लिंबू सत्व घालण्याच्या ऐवजी इथं मी लिंबाचा रस घातलेला आहे. मोजून हा लगभग 1 ते 1 चमचाच रस असेल, यापेक्षा जास्त नाही आहे. हे सगळं एकत्रित व्यवस्थित असं मिक्स करायचं. साखर, मीठ हे सगळं पाण्यामध्ये एकजीव झालं पाहिजे. आता हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखादी हिरवी मिरची आणि सोबतच आलं किसून घालू शकता. आता आपण ज्या कपनी पाणी मोजून घेतलं होतं, बरोबर त्याच कपनी आपल्याला इथं बेसन पीठसुद्धा मोजून घ्यायचं. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर प्रमाण कमी जास्त झालं तर ढोकळा एक तर खूप असा दाटल्यासारखा होऊ शकतो किंवा जर पातळ बॅटर झालं तर ढोकळा होणारच नाही, हे लक्षात ठेवा. ज्या भांड्याने आपण पाणी मोजून घेतलं, बरोबर त्याच भांड्याने आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं. जर तुम्ही वाटी घेणार असाल तर 1.5 वाटी आणि कप जर घेणार असाल तर 1.5 कप इथं बेसन पीठ वापरायचं आहे. आणि बेसन पीठ इथं मी पॅकेटचं वापरलेलं आहे. जेव्हा मला ढोकळा बनवायचा असतो, शक्यता मी पॅकेटचंच बेसन पीठ वापरते. ते खूप मस्त असं बारीकसर असतं आणि आपण जे दळून बेसन पीठ आणतो ते थोडंसं रवाळ असतं. त्यामुळे इथं मी पॅकेटचं बेसन पीठ वापरलेलं आहे. आता हे बॅटर तुम्ही बघू शकता, खूप असं पातळ नाही आहे किंवा खूपच जास्त असं घट्ट नाही आहे. अगदी आपल्याला जसं पाहिजे तसं हे बॅटर तयार झालेलं आहे. खूपदा बेसन पिठाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं, त्यामुळे बेसन पीठ तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. आता बेसन पीठ थोडंसं मी हे जे बॅटर आपण म्हणजे तयार करून घेतलं ते थोडंसं साईडला ठेवलं आणि इथं मी ताटामध्ये आज ढोकळा बनवत होते. पण खरं सांगू का, तुम्ही ताटामध्ये अजिबात ढोकळा बनवायला जाऊ नका. सरळ आपला कुकरचा जो डब्बा असतो ना, त्या डब्याला तेल वगैरे लावून घ्या आणि त्यामध्ये ढोकळा बनवा. परफेक्ट बनतो. मी नेहमी कुकरच्या डब्यामध्येच ढोकळा बनवत असते, पण आज काहीतरी नवीन ट्राय करू म्हणून मी ताटामध्ये बनवला. मस्त होतो. पण मुलांना थोडासा आणखी स्पॉन्जी ढोकळा खायला आवडतो, त्यामुळे जर तुमच्या मुलांनाही तसंच असेल तर तुम्हीसुद्धा कुकरच्या डब्यामध्येच ढोकळा बनवा, मस्त तयार होतो. आता इथं 1 इनोचं पॅकेट यामध्ये मी घातलेलं आहे. खाण्याचा सोडा वगैरे काहीच घालण्याची गरज नाही. 1 इनोचं पॅकेट एवढ्या बॅटरला पुरेसं होऊन जातं आणि इनो घातल्याच्यानंतर फास्टमध्ये हे मिक्स करायचं. आता ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलं होतं ना, ते साईडला मी ठेवलं होतं आणि कढईमध्ये सुद्धा 2 ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. ही सगळी पूर्वतयारी करायची आणि त्यानंतरच ह्या बॅटरमध्ये आपल्याला इनोचं पॅकेट घालायचं आहे. मिक्स केलं की पटापट हे लगेच ताटामध्ये ओतून घ्यायचं किंवा कुकरच्या डब्यामध्ये करणार असाल तर कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं. हलकंसं टॅप करायचं, म्हणजे यामध्ये जे थोडीशी एअर असते ना ती निघून जाते. म्हणजे खूपच असं खूपदा काय होतं ना, ते खूप मोठे मोठे बबल येतात यामध्ये. त्यामुळे हलकंसं टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर हे ताट बरोबर 15 ते 16 मिनटासाठी वाफवून घ्यायचं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आणखी व्यवस्थित शिजलं नाही, तर पुन्हा एक 4 ते 5 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण तसंच ठेवायचं. व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच हे काढून घ्यायचं, हे लक्षात ठेवा. आता इथं 15-20 मिनटं झाले होते. आता हा ढोकळा व्यवस्थित असा वाफलेला आहे. तुम्ही बघू शकता यावरती अजिबात लाल असे जे डाग असतात ना, अजिबात पडलेले नाहीत. खूप मस्त अगदी मार्केटसारखा हा ढोकळा तयार झाला होता. हा ढोकळा व्यवस्थित थंड होतो तोपर्यंत याचा तडका बनवून घेऊया. त्यासाठी इथं तडका पॅनमध्ये अर्धा चमचा इथं मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घातली, 2 हिरव्या मिरच्या घातल्या, थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि पाणी घालून हा तडका आपल्याला तयार करायचा आहे. 1 वाटी पाणी इथं मी घातलेलं आहे. एवढं पाणी एवढ्या ढोकळ्याला पुरेसं होऊन जातं.
ढोकळासुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मुलांनी आधीच याला साईडनं थोडंसं असं हे केलेलं आहे. अशा आपण ज्यावेळेस पदार्थ बनवतो त्यावेळेस मुलांचं खूप मध्ये मुलं करतात. आता हा ढोकळा मी कट करून घेत आहे. आपण ज्यावेळेस असा हा ढोकळा कट करतो ना मंडळी, त्यावेळेस असं वाटतं की जसं कापसावर आपण चाकू फिरवतोय, एवढा हा सॉफ्ट तयार झाला होता. तुम्ही बघू शकता, अजिबात खाली ताटाला वगैरे चिटकत नाही. खूप मस्त हा ढोकळा तयार झाला होता. तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस काहीतरी खाण्याची इच्छा असेल त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. खूप मस्त ही रेसिपी आहे मंडळी. हे पहा, अगदी परफेक्ट असा वाफलेला आहे आणि खूप जास्त हा स्पॉन्जी हा ढोकळा तयार झाला होता. हे पहा, अगदी मस्त हा ढोकळा तयार झाला होता. आता यावरून आपल्याला मस्त असा हा तडका घालून घ्यायचा आहे. हे बघा, अतिशय सॉफ्ट हा ढोकळा तयार झाला होता. आता यावरती थंड झालेला तडका घालायचा. तडका खूप गरम यावरती घालायचा नाही, हलकंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचा. हे पहा, हा सगळं जो तडका आहे तुम्ही यावरती घातला होता. यासोबत तुम्ही गोड चटणी किंवा तिखट चटणी बनवून खाऊ शकता. यावरती थोडासा ओला नारळ देखील मी घातला होता. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.